माझ्याकडे ब्लॅक बॉक्सचा फोटो किती जळला याबाबत माहिती तपासात काळबेरं झालं तर सरकारला महागात पडेल. दादांच्या विमान अपघातावरून रोहित पवारांचा इशारा. अजितदादा हे महाराष्ट्राला न मिळालेले सर्वोत्तम मुख्यमंत्री. दादांनी जीवनाचं टायमिंग चुकवलं असं शोकप्रस्ताव मांडावा लागेल याची कल्पना नव्हती. मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजितदादांना श्रद्धांजली. 70,000 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांनंतरही अजितदादा खचले नाही. मात्र एखाद्याला जीव नकोसा होईपर्यंत आरोप करून बदनामी करू नका. अजितदादांच्या शोकप्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा. अजितदादांवरील आरोप तथ्यहीन. आरोप समुद्रात बुडवा. विधिमंडळात रोहित पवारांची मागणी. तर कितीही दबाव आला तरी मी मागे हटणार नाही. विमान अपघाताच्या सखोल आणि पारदर्शक चौकशीसाठी रोहित पवार आग्रही. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दिवंगत अजित पवारांचा शोकप्रस्ताव. सभागृहात सर्वच नेते भाऊक. दादांबाबत बोलताना रोहित पवार, हसन मुश्रीफ, अदिती तटकरे यांना अश्रू अनावर. वरळी डोममध्ये अजितदादांच्या आठवणींना उजाळा. शरद पवारांचा हुकुमी एक्का अजितदादाच होते. शोकसभेत बोलताना जयंत पाटील भाऊक. राजकीय, सामाजिक आणि कला क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांकडून दादांना आदरांजली. शरद पवार यांना 48 तासांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार. प्रकृतीत सुधारणा झाल्याची डॉक्टरांची माहिती. डिहायड्रेशनचा त्रास झाल्यानं रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू. पुण्यात काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण. तुषार दामगुडे यांनी बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केल्याचा काँग्रेसचा आरोप. घटनेचा व्हिडिओ समोर. महाराष्ट्रात गुंडाराज फोफावतंय. गृहमंत्र्यांनी गुंडांना अभय देऊ नये. काँग्रेस प्रवक्त्याला मारहाण केल्यानं हर्षवर्धन सपकाळ आक्रमक. तुषार दामगुडेच्या अटकेची मागणी. राज्यातील उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर. 50% आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत निवडणुका घेणं अनुचित. सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका. 2 दिवसात सुनावणीची अंतिम तारीख ठरणार. एसआयआर अंमलबजावणीसाठी भाजपकडून हालचालींना वेग. एसआयआर कमिटीसाठी किरीट सोमय्यांसह 8 दिग्गज नेत्यांच्या नावांची शिफारस. रवींद्र चव्हाण यांचं राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना पत्र. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर. मुंबईत नॅशनल आरोग्य फेअर कार्यक्रमाला हजेरी लावणार. शेगावला गजानन महाराजांचं दर्शन घेणार. पंकजा मुंडेंचे माजी पीए अनंत गर्जेला जामीन मंजूर. पत्नी गौरी पालवे गर्जेंच्या आत्महत्या प्रकरणात अनंत गर्जे आरोपी. मुंबई सत्र न्यायालयाकडून अनंत गर्जेला जामीन. नागपूरसह 7 जिल्ह्यांना पुढील 3 दिवस येलो अलर्ट जारी. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीसह वर्धा, यवतमाळ भागात 24 तासात वादळी पावसाची शक्यता. आयडीएफसी फर्स्ट बँकेत 590 कोटींचा महाघोटाळा. चंदीगड शाखेत बँक कर्मचाऱ्यांनीच सरकारी खात्यावर घातला डल्ला. 4 कर्मचाऱ्यांना बेड्या. गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले. दहशतवादावर प्रहार. केंद्र सरकारकडून देशातील पहिल्या सर्वसमावेशक दहशतवाद विरोधी धोरणाची घोषणा. प्रहार धोरणातून दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार.